सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या रामरायाच्या सेवका शरणालो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या प्रभू वैद्यनाथाच्या परिसरात महान भगवत भक्त जगमित्र नागा महाराजांच्या भूमीत भगवान पंढरीनाथाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मौजे लोणारवाडी या नगरीमध्ये ग्रामदैवत मारुतीच्या दरबारामध्ये भगवान पंढरीनाथाच्या साक्षीने वैकुंठवासी नामधारक श्री गुरु मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा श्री गुरु मारुती महाराजांची सेवा वैकुंठवासी आमचे आजोबा ब्रह्मनिष्ठ वैराग्यमूर्ती श्रीराम महाराज अर्बुजवाडीकर बाबा यांचीही कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळी गावातील तरुण मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी गावातील भजनी मंडळी परिसरातील भावी भक्त मंडळी तुमच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थ मंडळी लोणारवाडीकर यांच्या वतीने प्राप्त झालेली कीर्तनाची सेवा सेवेकरता निवडलेला भंग महान वैष्णव श्रीमंत साधू जगत वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा चार चरणाचा चालू काळात घडणाऱ्या गोष्टी घडणाऱ्या घटना वर्तमान काळातील चालू असलेल्या घडामोडीचा महाराज आजच्या अभंगात आढावा घेतात. कशामुळे झाले त्याचं कारण सांगतात, त्याचे परिणाम सांगतात. चालू वर्तमान काळातल्या गोष्टीवर महाराज बोलतात. जसा वेळ मिळेल गुरु महाराज बुद्धी देतील तास दीड तास बोलायचा प्रयत्न करूया. लावायचं लावले ठीक आहे थोडं बनवा.
विठ्ठला गाव भाविक आहे. आपल्या वाडीचा परमार्थ जुना आहे. बऱ्याच दिवसापासून या नियमाची परंपरा आपल्या गावात टिकून आहे. वैकुंठवासी मोठे महाराज बरेच दिवस आपल्या गावाला आले. मारुती महाराजांना बरेच दिवस शेवटचा नियम केला. वैकुंठवासी आमचे आजोबा 25-30 वर्ष या गावाला त्यांचा संबंध संपर्क आला आणि त्याच परंपरेनुसार ही सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. गावकरी मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद. गाव छोटच आहे परी परमार्थामध्ये अग्रेसर आहे. अगदी आनंदानं परमार्थ आपला चालू आहे. असाच एकीचा परमार्थ, असाच आनंदमय जीवन परमार्थ आपला भगवान पंढरीनाथानं करून घ्यावा. ती मारुतऱ्याच्या चरणी, पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना. अभंग जो सेवेकरता निवडलाय महाराज आजच्या अभंगात चालू काळावर लक्ष देतात. आता सध्या आपण जर थोडं बारीकीने जर बघितलं समाजाकडे लक्ष देऊन, तर दिवसेंदिवस काळानं काळ वातावरण बदलतच चाले. न्यारच वाले म्हणा की आता आपल्या लहानपणी होतं, तुमच्या लहानपणी जे तुम्ही बघितलं होते 25 वर्षाच्या नंतर ती लहानपणची वातावरण गोष्ट राहिली. 25 वर्षाखाली जे होतं ते 10 वर्षाखाली राहिलं ना. 10 वर्षाखाली जे आनंद होता ते आता या 4-2 वर्षात राहिलं ना. काल जे होतं ते आज नाही आणि आज बघायला होते उद्या राहणार नाही. न्यारच पाले. वातावरण बदलले, गाव बदलले, माणसं बदलले, समाज बदललाय, जनावर बदलले, पिकं बदलले, दूषित वातावरण होऊन गेलं. दामानं माणसं श्रीमंत झाले, मनानं माणसं कमकुवत झाले. धनानं गडगंज लोक होऊन गेले, समाधान माणसाचं हरपून गेले. सुख नावाची वस्तू माणसाच्या जीवनातील नष्ट होऊन गेली. आज कोणत्याही माणसाकडे बघा, कोमेजून फुलं गेलेली असतात की नाही, सूर्यफूल खुड्या आल्यावर उगे माणसं मेकअप करून येऊन बसल्यातून बरं दिसायले. पुन्हा जवळ जाऊन मी थोडं 4-2 गोष्टी काढून बघा की इतकं निघाले कुणा. म्हणजे ह्याचा अर्थ वरून टवटवीत आहेत. ते काही झाड असतात बघा, वरून हिरवे गार असते झाड, रमून भिरू लागलेले असते. हर माणसाच्या मंतकनात भिरू लागले. हर माणूस दुःखे, हर माणूस आज सुखाच्या शोधात आहे, सुखाचा मेळ लागला. पण माणसाला पळापळी करण्याला दम नाही. झोपेतून उठल्यापासून झोपे जाईपर्यंत, दिवस निघाल्यापासून दिवस मावळी कोणा रात्रंदिवस पळाले तरी कशाचा मेळ कशाला लागला. एक धंदा करीना, नमुन्याचे धंदे करू बघाले. गारेगाराची काले, फेफशाची काले, भंगारच गोळा करून निकाले, दुकानच टाकाले, दुधाचा धंदा कराले, माळवची काले, हॉटेलवरच राहिले. एक धंदा करीना बघा. नमुने गावात काही नाही म्हणाले, तालुक्याला चाले, तालुक्यात काही नाही म्हणाले, जिल्ह्यावर चाले, जिल्ह्याला काही नाही म्हणाले, मुंबईला जाऊन फिरून आणि पुन्हा म्हणाले कशातच काही नाही म्हणाले.
म्हणजे पळण्यात दम नाही आणि मिळत कशाचा नाही. कष्ट कराय माणसाला कमी नाही आणि महाग तर काही शिल्लक नाही. असं का व्हालंय? माणसं दुःख भोगालीत, का दुःख भोगायला ह्याची कोणी चौकशी करीना. कसं असतंय, कोण्या गोष्टीच्या बुडाशी गेल्याशी मिळ लागत नसते हो. वरी वरी पालव्या खुलल्यानं काय व्हाले, पुन्हा आणखी शेंडे काढाले. ते रोग डॉक्टरकडे गेल्या गोळ्या औषध घेतल्या जाते, पण रोग व्हालाय कशानं ह्याची चौकशी केल्यावर पुन्हा व्हायची शक्यता नसते. माणसं दुःख भोगालेत, त्याच कारण काय? हे कारण आपल्याला लक्षात यायचं नाही, त्याच्याकरता साधू संताला विचारावं. आज वरून माणसं दिसायला सत्यवादी दिसालेत, खरेपणा दाखवालेत, भजन करालेत, परमार्थ करालेत. आता मस्त देवदेव चालू आहे महाराज. एवढं देवदेव गावोगाव होऊ लागल्यावर मला वाटायला मस्त एवढं देवदेव झालं, किती माणसं सुखी नांदायला पाहिजे. आज किती सप्ते व्हाले तू, आज किती मंदिराचे बांधकाम व्हाले, किती अन्नदान वाढलं, किती देवदेव वाढलं. राम राम राम. पहिले एवढे मंदिर नव्हते, एवढे पंक्ती नव्हत्या, एवढे सप्ते नव्हते, एवढे कीर्तन बी नव्हते. आता कशाला बी कीर्तन. लेकरू जन्मला कीर्तन, त्याच्या बारशाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, लग्नाला कीर्तन, मेल कीर्तन, तेरवीला कीर्तन, वर्षाला कीर्तन, पुण्यतिथीला कीर्तन, बोरपाडला कीर्तन, हिरपाडलं कीर्तन, घर बांधाय कीर्तन, घर पाडायला कीर्तन. कशाला हाय का कीर्तनला दम सांगा? इकून आले महाराज, इकडेच आले, इकून हे गाव झालं ते गाव. आज परमार्थाचा सुळार झाला. मला दुनियाचं भजन वाढलंय. पहिलं एवढं अन्नदान बी नव्हतं. होतं का अन्नदान? पहिलं माणसं पंक्तीसाठी लोक खेड्यावर पडायचे. फलाण्या गावात सप्त्याचा शेवट आहे म्हणा रे, जेव्हा मिळते म्हणायचे. 4 किलोमीटर लोक चलत पळ 5 किलोमीटर यायचे. त्यात आपल्या बघण्यातल्याच गोष्टी आहेत. बरं, मी काही नव्या सांगा गेलो काही. आज का माणसं चलत याची कीर्तन ऐकाय मिळते, जेव्हा मिळते. आज किती अन्नदान वाढले, त्या जेवणाची किंमत राहिली नाही. शिरा केला म्हणलं तर लोक आपुर्गीनं खात होते. आता शिरा पंक्तीला करून बघा काय केले, चिक्कूला हाटलाय म्हणाले. त्या नुकतीची तर चवच राहिली नाही. पहिले नुकती वळवाची माणसं आपुर्गीनं खाते, मग आता नुकती म्हणलं काय केलं जेवायला, सरक्या केल्या म्हणे. सरक्या केल्या म्हणजे अन्नदानाला कमी नाही, भजनाला कमी नाही. मग एवढा परमार्थ वाढून का माणसं सुखी नाही? त्याचं कारण काय? त्याची काय चौकशी करावं लागेल की नाही? आता ह्याची चौकशी करावं कुणापाशी? ज्याला ह्याच्यातलं ज्ञान आहे त्याच्यापाशी चौकशी करावं. रोग जाण्याकरताना कुणाची भेट घ्यावं? डॉक्टरची. कायद्याचं ज्ञान घेण्याकरता कुणाची भेट घ्यावं? वकिलाची. काय त्याच्यात ते तज्ञ आहेत. आपण प्रयत्न करून दुःख भोगाला का झाले त्याची चौकशी करण्याकरता कुणाकडे जावं? ह्याच्यातलं ज्ञान कुणाकडे आहे त्याच्याकडे जाऊन चौकशी करावं. समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत. पहिला वर्ग आज्ञ, दुसरा वर्ग अल्पज्ञ, तिसरा वर्ग तज्ञ आणि चौथा वर्ग आहे सर्वज्ञ. त्याला संत म्हणतात. पहिला वर्ग समाजात आहे कोणता? आज्ञ. आज्ञ म्हणजे अज्ञानी. त्यालाच कळलं ना, त्याच्यापाशी आपण जाऊन मारून काय होतं? आज्ञ म्हणजे अज्ञानी, त्याला कळना, हेच त्याला कळना, त्याचं नाव आज्ञ. 2 बाया बोलत असल्यावर एक बाई दुसऱ्या बाईला म्हणाल्या, आमचा नवारा जावाई लई शिकलाय. टाकल्या पोरीचा मालक लई शिकलाय. किती शिकलाय म्हणजे संघच्या बाईनं? एल बिल झालंय म्हणजे. तिला ते काय कळाय, तिला काय म्हणायचं ते काय? इतका शिकलाय म्हणले, इतका शिकलाय. मग संघची आई करणारी बाई म्हणाली, किती शिकलाय सांग की? आमचा जावा इतका शिकलाय म्हणले, त्यानं लिहवल्यालं दुसऱ्याला वाचायचं ना म्हणजे. इतका आई करणारी बाई हुशार होती. त्यानं म्हणले, तुझा काहीच नाही, आमच्या थोरलीचा नवरा लय शिकलाय म्हणले. मग किती शिकलाय?
तुझ्या जावयाचं लिहिणं दुसऱ्याला वाचा येत नसेल, आमच्या जावयाचं लिहिणं त्यालाच वाचायना म्हणजे त्याला म्हणावं अज्ञानी. त्याला काय म्हणावं? अज्ञानी. आज्ञ. दुसरा एक वर्ग आहे समाजात, त्याचं नाव अल्पज्ञ. अल्पज्ञ म्हणजे कळत आहे सगळ्या विषयातलं थोडं थोडं कळतंय. अल्पज्ञ. मृदंग वाजवा येते थोडा बहुत, चाल म्हणायच्या थोडी बहुत, कीर्तन बी सांगाले, सगळ्या विषयातलं ज्ञान आहे परिपूर्ण नाही. अल्प. याला म्हणा अल्पज्ञ. काय म्हणे? अल्पज्ञ. परिपक्वता कोणत्याच गोष्टीत नाही आणि काहीच न गमनीत नाही. कशात बी काम करायला जातंय फिसकल, मला काय येतंय का उग बघितलं समजायचं, मला येईना काहीच म्हणेना, ह्याला तर काहीच येईना. प्रत्येक गोष्टीत काही काही करून बघते. अल्पज्ञ. दुसरा वर्ग झाला. तिसरा वर्ग आहे तज्ञ. तज्ञ म्हणजे एका विषयातलं परिपूर्ण ज्ञान त्याला दुसऱ्या विषयातलं कळेना. तुम्ही डॉक्टर लोकांच्या दवाखान्यात पाट्या वाचल्या असतील की, पाट्या डोळ्याचे तज्ञ, कानाचे, नाकाचे, घशाचे, म्हणजे तेवढेच त्याला कळत आहे, दुसऱ्या इंद्रियाचं कळेना. का? दुसऱ्या इंद्रियाचा पेशंट आला फलाण्या डॉक्टरकडे जा म्हणते, का ही बी डॉक्टरच आहे पण त्या विषयातला नाही. तज्ञ. तज्ञ पण एका विषयातला. एक माणूस डॉक्टर कडे, डॉक्टर साहेब डॉक्टर म्हणजे का आला? 4 रोजापासून नजरच कमी झाल्या म्हणला, मला एका माणसाचे 2 माणसं दिसायले. डॉक्टर म्हणला मग तुम्ही 4 जण कशाला आला? जाणाऱ्या पेशंटला एकाचे 2 दिसू लागते, डॉक्टरला एकाचे 4 दिसू लागते. ऑपरेशन कुणाचं करा? म्हणजे ज्या डॉक्टरकडे आपण चालाव ते डॉक्टर त्या विषयातला तज्ञ राहो. मी अभंगाकडे आलो बरं, मुद्दा आहे का, हे गोष्टी कशामुळे झाल्या ते विचारायला कुणाकडे जावं लागेल, त्याच्यातलं ज्ञान पाहिजे. त्याच्याकरता 4 वर्ग मानले. पहिला वर्ग अज्ञानी. कवा बुवा थांबता चाट मारायचं, कवा बुवा सतत अज्ञ. दुसरा वर्ग अल्पज्ञ. तिसरा वर्ग तज्ञ. आणि समाजात एक असा वर्ग आहे त्याचं नाव सर्वज्ञ. सगळं कळत आहे. भूतकाळात काय घडलंय, वर्तमान काय काळात घडाले आणि भविष्य काळात काय घडणार आहे, सगळ्या भूत भविष्य वर्तमान काळातलं ज्याला कळते त्याचं नाव सर्वज्ञ. आणि या जगाच्या पाठीवर सर्वज्ञ एकच आहेत, त्याचं नाव संत आहे. विठ्ठला विठ्ठल. आपण लोक तुकाराम महाराजांकडे म्हणून गेले. तुकाराम महाराज या समाजात कधीच न बघण्यात येणाऱ्या गोष्टी बघण्यात आल्या, कधीच ऐकण्यात नव्हतं ते ऐकण्यात आले. घडू नये ते घडाले, समाज वागू नये तसा वागालाय. 74 लोक जीवन जगालेत, कष्ट करून दुःख भोगालेत. या गोष्टी कशामुळे घडाल्यात आम्हाला सांगा म्हणून तुकाराम महाराजांकडे 10-5 लोक गेले. म्हणायचे महाराज म्हणले वा तुम्ही माझ्याकडे कसं आला? लोकांनी सांगितलं महाराज तुम्हाला सगळं कळत, मागे काय घडले तुम्हाला कळत आहे, पुढे काय घडणार आहे कळते, मग आत्ता काय घडाले का कळना? तुम्हाला सर्व ज्ञान आहे. भूत. आणि खरं सांग का, भजन करणाऱ्याला सगळं कळते बरं, पुरी भजन तसं निक केलं पाहिजे. महाराज तुकोबारा सुद्धा म्हणले न कळते कळो येईल उगले. जे कधीच कळणार नाही ते भविष्य कळते भजनाला, भजन करणाऱ्याला, नामधारकाला. पुरी भजन तसं पक्क करावं. भजनाची पाव आहे. भाग काय घडले सांगता येते. तुम्ही गात्याचं जर वर्गीकरण करून बारीक निरीक्षण केलं तर भूतकाळात काय घडले गात्यात अभंग आहे, पुढचं काय घडलं भविष्य काळातले अभंग आहेत, चालू काळातले अभंग आहेत. तुम्ही गात्याचं निरीक्षण करून बघा, भूतकाळात काय घडले गात्यात आहे. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिले कोटेच
काळात नव्हते काही, भूतकाळातलं ज्ञान आहे. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, भविष्य भूतकाळातलं सांगितले. ते एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली. ब्रह्मादि काशी म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. कानोबा तेरे तेरे ते, माग काय घडले ते सांगितलं. काय ऐकणारे म्हणतील काय नवले मागल तर कोणी सांगत. काल तुम्ही काय काम केले तुम्हाला सांगता येतील का नाही? सांगता येतील. रात्री कीर्तन नव्हतं का? रात्री कुणाचं कीर्तन होतं तिकडे? बरं जाऊ दे, वाचून सांगा. कुणाचं कीर्तन होतं? वैष्णवी ताईचं. बरं बरं, जाऊ दे. अभंग कोणता होता? म्हणजे काल कुणाचं कीर्तन होतं आणि अभंग कोणता घेतला होता सांगता येते की नाही? कालच्या गोष्टी कोणी सांगितले? साधू संतांना काय सांगितले काय नवले? आम्ही आज काय काम केले, कुठे गेलतो, काय जेवले, आम्हाला कळते, आम्ही सांगता येते. लहान लेकरू सांगते. महागलच्या गोष्टी सांगणं तेवढं नवल नाही. मग साधू संतांना नवल केले, पुढच्या गोष्टी सांगितल्या. पुढे काय होणार आहे ते भविष्य कीर्तनात साधू संतांना संत वाङ्मयात सांगून ठेवले. पुढे काय होणार आहे? पुढे एक विपरीत होईल. शकुनात प्रकरण आले. बहीण भावा दोघाचा विवाह लागेल, 18 जाती एके ठिकाणी जेवतील. आणखी एक माझी ऐकावे बोल, आकार जाईल अवघा. आणखी एक माझी ऐकावे बोल, प्रथईवरी थोर झुंडाट वारा सुटेल. थोर थोर दादा पर्वत उडून जातील. आणखी एक माझी ऐकावे उत्तर, आकार जाईल अवघा होईल निराकार. जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधार, धरित्री आकाश जाईल मग कैचा दिनकर. शकून ऐकावा माझा, शकून ऐकावा. पुढचं भविष्य सांगितलं. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. ऐकणारे मित्र सांगितलंय हो, पण सार्वजनिक सांगितलंय. असं एकेकाचं कुठं भविष्य सांगितलं? एकेकाचं सांगतो. आमचे आजोबा खड्यावर बघत होते. श्रीराम महाराज खड्यावर बघत होते. ते जाताना मला खडा देऊन गेले. मला भविष्य कळत. सांगू का भविष्य? तुमचं गाव कोणतं? तुमचं भविष्य सांगू का? ते फुकट सांगत होते, मी फुकट सांगा. प्रत्येकाचं भविष्य कळत. हर माणसाचं भविष्य मला सांगतात. काय नाव तुमचं? पुंडलिकराव. तुमचं भविष्य सांगू का? सांगा म्हणलं तर सांगतो. काय मी परत परत जोशी पोरा सांगेन संत सभेशी. माझी ऐकाल जरी मानसी तरी सुखी होशील ना. पंढरी जोशी आले त्याचे तुम्ही नाही ऐकिले. थोर थोर भविष्य सांगून गेले, म्हणून दगे झाले की जी नाना. काय नाव पाटील बुवाचे? भविष्य सांगेन मी साचे, त्याने तुम्हा जन्माचे कल्याण होईल. एका बाईची संगत घडली, त्याने तुझी महिमा बुडाली. जुनी भाकर सरून गेली, गाठी पडली दारिद्र्याची नाना. चिता संग टाकी दादा, बरवा चालेल तुझा धंदा. सात्मानी माझ्या शब्दा तरी सुखी होशील नाना. पुंडलिकराव तुमचे लय दिवस चांगले होते, 4-2 वर्षात घसरले.
दोन यज्ञ येऊन गेले, तिसरं संकट याला तुमच्यावर भवाले. जपून राहा, काळा कपडा लिहू नका. तुम्ही एका बाईच्या नादाला लागला. पुंडलिकरावाला सांगितले म्हणजे त्याला हसू नका. प्रत्येकाला नाद लागलाय. कुणाचा? कोणती बाई? मरक्या बाया नाही, त्याच्यामध्ये एक बाई आहे. कोणती बाई? वासना बायको शेजारीन, झगडा घाली मोठी दारून, तिच्या पायी नागवन घर बुडविसे. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादा. पुंडलिकराव मध्ये एक बाई आहे आपली, तिचं नाव वासना. तिच्या नादाला लागला, तिनं आपला घात केलाय आणि वासनेमुळं बड्या बड्या लोकांवर संकट आले. बघा त्या रावणा नको जाऊ मनान पहा त्या रावणा. पुंडलिकराव घरचे माणसं कीर्तन गाडीत का आलेत का? घरी गेल्यामध्ये कोणती बाई आहे म्हणून ती मधली बाई सांगालो. कोणती? वासना. प्रत्येकाला तिनं नाडले. आपल्याला सुखी व्हायचं असेल तर भविष्य सांगालो काय? तिची संगत सोडा. तिथं संगत टाकी दादा. माझ्या घरचं नाही, पदरचं नाही, नाथमाराचं वाङ्मय. बरवा चालेल तुझा धंदा, सात माने माझ्या शब्दात तरी सुखी होशील ना. एक वाक्य बोलू का? सगळ्याला माझी विनंती आहे, तुमचा हात कोण्या महाराजाला दाखवू नका. का? आपलं भविष्य कोणाला कळत नाही. त्यालाच कळलं ना आपलं काय कळत. आता मला मज कळलं. आता लोक आम्हाला म्हणते तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. का? तुमच्या पायानं आमचं बरं होतं. इतके पाय आमचे नीट असले आमचं बरं होईना. आमच्या घरी बरं हो की नाही म्हणून कुणाचे माणसं माग आमचं बघा की आमचं बघा कुणालाच म्हणे जाऊ नये. का? आपलं भविष्य आपल्या हातात. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. सांगू, आपण हे हातानं चांगलं केलं आपलं चांगलं होतंय. आणि ज्या दिवशी आपण हे हातानं दुसऱ्याचं वाईट करायला जातात त्या दिवशी आपल्यापासून सुरू होत. येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे द्वंद वाढेल, फेरा 84 चुकेल धन मोकाशी. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. आपण कुणाच्या मागे लागत आणि ते भविष्य सांगण्याची ट्युनिंग ठरलेली असते. रानात गडी माणसं गेली की गावात येतात. आणा माय वाडा माय बाबा माहुरला चालेत माय आणा वाडा. तुझी बाई सुपात घेऊन आली की म्हणते, बाई तुझ्या हाताने लई दान धर्म घडते, तुझ्या पायाने लक्ष्मी या घरला चलून आले आणि तू आल्यापासूनच या घरचं बरोबर आले. तू लई लोकाला दान धर्म करते, तुझ्या हाताने लई दान धर्म घडले परी लोक तुझ्यावर बैमान आहेत. तुझं तुझ्या मालकाचं कवाच म्हणा होय माय. हे सगळं ठरलेलं असते. काय करावं महाराज? काही नाही. बाबा चालेत माहूरला, तुला एक पेटी भरून देते, पेटी घाल. पेटीला काय दक्षिणा? काही नाही, 2 पाल्या तुरीची डाळ, 1100 रुपये दक्षिणा. मग ती बाई म्हणणार महाराज एवढं नाही की हो, आहे तेवढं. आदली बरं तुरीची डाळ 500 रुपये दक्षिणा नेली महाराजांना. मग महाराज गेले कुठं? तळ्याला. कशाला? बहुरूपी धरी संन्याच्या जावेच, आहोनी तयास धन देती. कुणाच्या मागे लागू नका, कुणाचं भविष्य ऐकू विचारून घेऊ नका. भविष्य सांगणारे संत होऊन गेले, ते आपलं भविष्य फक्त त्याला कळत, इतर लोकांना कळत नाही. माझा मुद्दा संपला. माझा मुद्दा आहे का? साधू संताला भूतकाळातलं कळते, पहिले कोटेच नव्हते काही. साधू संताला पुढचं कळते, पुढे एक विपरीत होईल. आता ज्याला भूतकाळातलं ज्ञान कळते, ज्याला भविष्य काळातलं कळते, त्याला वर्तमान काळातलं कळायचं नाही. का? तुकाराम महाराज म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आता ज्या घटना घडाल्यात याच कारण काय आहे? तुकाराम महाराज चालू काळातील घटना कशामुळे घडाल्यात याच कारण पापाची
रामराज्य कुठे झाले? इथंच झाले. पृथ्वी तेच आहे, आकाश तेच आहे, माणसं सुद्धा तेच आहेत, फक्त मरू मरू जन्माले, बदल काहीच नाही. मग त्या काळात सुख होतं, आता का नाही? याचं कारण त्रेतायुग गेलं, द्वापार युग गेलं, कलियुग लागलं, कालानुरूप युगाचा परिणाम सुरू झाला आणि त्याच्यामुळे माणसं दुःखी झाली. राम इथंच झाले, रामाचं गाव, जन्मगाव अयोध्या, का इथंच आहे. काय म्हणते राज्य बदलून आहे, राज्य बदलून जरी अयोध्या असली तर राम वनवासाला इथं आलेत महाराष्ट्रात. ते शेतीला जे चोरून नेले रावणानं, ते कोण्या गावाहून नेले? ते नाशिकहून नेले. रामाना तुम्ही नाव ऐकलं असेल, जनस्थान 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 म्हणजे कुठं आहे काही? राम नाशिक म्हणजे जनस्थान आहे. शूर्पणखेचं नाक कापलेली जागा आहे. कोणतं? नाशिक, म्हणून त्याचं नाव पडले नाशिक. शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं होतं लक्ष्मणाने, तेव्हा त्याचं नाव नाशिक आहे. तुम्ही आत्ताही जाऊन बघा नाशिकला, गोदावरीच्या ढवात सगळे मासे बघा तुम्ही, दुनियाचे मासे, पण एकाही माशाला नाक नाही. का? तिथं नाक कापले म्हणून, बिगर नाकाचेच मासे आहेत, त्याचं नावच पडले नाशिक. पंचवटी पंचवटी म्हणतो, आताही 5 झाडे वडाचे तिथं आहेत का? बघायला मिळते. नाशिक इथंच आहे, राम इथं आले. काय म्हणते नाशिक लय लांब आहे, इथं कसं म्हणाला? जवळचं सांगतो, माहूरच्या जवळ एक उनकेश्वर गाव आहे, उनकेश्वर, तिथं राम आलेले. उनकेश्वरला एक महाराज होता, त्याच्या अंगाला दरद फुटली होती. महाराज रामाला म्हणले, आम्हाला काय बायको नाही, पोर नाही, मागे नाही पुढे नाही, आमची सोय सोय करायला माणसं नाहीत, तुमच्या संघ काय बायको संघच आहे, तुम्ही काय करायला? म्हणले, वनात राहिलं काय, राज्यात राहिलं काय, आमचा विचार कोण करले? राम म्हणले, म्हणणं काय? काही म्हणणं नाही म्हणला, अंगाला माझ्या दरद फुटल्या, गरम पाण्याची आंघोळ करावं लागले, थंडगार पाणी सुचना गेले. राम म्हणले, एवढंच आहे का? थांब. भात्यातला बाण काढला, सणानं बाण मारला तर उकळतच पाणी काढलं मधून त्या बाणानं, गरम पाण्याचा जरा. आता इथं तुम्ही गेला आणि तांदूळ मध्ये टाकला तर 5 मिनिटात तांदळाचा भात होता, इतकं पाणी गरम आहे. तुम्हाला कोणाला खोटं वाटत असेल, माझ्या गाडी डिझेल टाका, मी संग येतो. तुम्ही गेलतो का? हो, काय गाडी पुरा आलाच की. आता एक माणूस गेलं काय, 4 गेले. मग ते महाराजांनी काय म्हणलं, इतकं गरम पाण्याने आंघोळ केल्यावर मी नक्कीच मरतो की म्हणलं. राम म्हणले, थांब. दुसरा बाण काढला आणि बाण मारला तर थंडगार पाण्याचा झरा काढला, असं हात इतकं थंड. राम म्हणले, असं कर, इकडचे 2 तांबे घ्यायचा गरम, इकडचे 2 तांबे घेऊन ईशान करून आंघोळ करू जा. तितका टाइम कुणाला आहे म्हणला, इकडचे 2 तांबे, काही काही लोकांना आंघोळ करायचा कटाळा आहे हो. एका बाईच्या घराला मी चहा प्यायला गेलो, तो दारात तुळस होते. म्हणलं, मावशी तुळस लय सुकलेला दिसायला, तुळशीला पाणी घाल नाव का? मयाचा अंगाला 4 रोज मिळणार म्हणलं. रामानं दुसरा बाण काढला, दुसरा बाण काढला आणि बाण मारल्या बरोबर तिसरा जे बाण मारलाय, लय पाणी थंड बी नाही आणि लय गरम नाही, ठेवलेल्या पाण्याचा झरा आंघोळीच्या पाणी. आता एक पाण्याचा गरम झरा, एक थंड पाण्याचा आणि एक ठेवलेल्या पाण्याचा. तिथं जर कुणाला अंगाला जर त्वचा रोग झाला तर 3 कुंडाची आंघोळ केली तर रोग जाते. कुणकेश्वर राम आले, हे रामाचा देश आहे होय. रामा वनवास तेने वशे सर्व दे, गेले नामाचे जतन, समर्थ तो नोहे भिन्न. तिकून राम निघाले काही इसादला आले. पप्पा काकाचं गाव विश्वामित्राने यज्ञ केलं, जागा इसादला आहे. तिकून निघाले वैद्यनाथाच्या दर्शनाला इथं आले रामपूरला. आता तिकून येता येता परळीला आले म्हणजे लोणारवाडीच्या शिवारात आलेच की. हा, हे सगळं रामाचा शिवार आहे, रामाच्याच चरणाचा स्पर्श या भूमीला झालेला आहे. रामाच्या काळात लोक सुखी होते, आता का नाहीत? त्याच कारण द्वापार युग गेलं, मध्ये कलियुग आलं. या युगाचा परिणाम आहे का? कलीत पापादित्य अनुमोदन करत येळण संताचे, झाले सत्याचे वाटोळे पापाचे यामुळे. रामराज्यात का लोक सुखी होते? राजा सत्यवादी होता, इमानदार राजा होता. ज्या नगरीचा राजा इमानदार, प्रजा सुखी राहते. किती राजा सत्यवादी होता सांगू?
वनवास बघून राम आले, रावणाला मारलं, सीतेला सोबत घेतलं, अग्नी परीक्षा घेतली आणि राम राजा झाले. राम राज्यावर बसल्यावर रामानं लक्ष्मणाला म्हणे, लक्ष्मणा आपल्या राज्यामध्ये सप्ताह चालू आहे. विठ्ठला राम राज्यावर बसल्यावर रामानं लक्ष्मणाला बोलून घेतलं, इकडे आहे का लक्ष्मणा, आपल्या महागारी आपल्या विषयी लोक काय चर्चा करत ऐकून ये म्हणजे जाऊन. कसं असते, मोठ्या लोकांच्या पुढे तोंडावर कोणी बोलणं पण महागारी कुचकुच करते. ते लक्ष्मणा साईडला जाऊन बघून येतो. लक्ष्मण अयोध्येमध्ये फिरत निघाल्यावर ऐका बरं, सगळं गाव म्हणलं राजा राव रामासारखं. वा काय राजा मिळाला, आमचं नशिबाकडे आम्हाला राम राजा मिळाला. जनता खुश, गाव नवल करू लागलं, वा काय राजा इकडे, असला राजा मिळाला आमचं नशीब म्हणून. गावची बातमी ऐकली, फिर गावाच्या बाहेर पडताना एका पर्यटाचं घर लागलं. पर्यटनचं लक्षात आलं की तो बी नवरा बायकोचं भांडण चालू होतं त्याचं बायको. ते बायकोला असं दारात उभा केलं त्यानं, पर्यटनानं बायकोला दारात उभा केलं. ते काय झालं, त्याची बायको माहेरला गेली. जाताना ह्यानं म्हणलं होतं जाय, काला झाल्या झाल्या वापस ये, मुक्काम करू नको. मग बाई गेली. काल्याचं कीर्तन उशिरा झालं, पंगत उशिरा बसले, दिवस मावळला. मग माय म्हणली असेल राय उद्या जाय, तिनं म्हणली असेल ते नाही या म्हणले, मग माय म्हणली असेल त्याचं कुठवर ऐकते. असतं की बाया बाया. मग ती माईचं ऐकून राहिली असेल. दुसऱ्या दिवशी आल्या, काल येते म्हणलेली दुसऱ्या दिवशी आली. नवऱ्यानं दारात उभा केली, तुला कवा ये म्हणलं होतं म्हणलं. बाई म्हणली काल. आज कस काय आली? अया पाच दारात पाऊल टाका तिने म्हणा, आली तसं मागं निघून जाय म्हणला. तुला काय वाटले म्हणला, मी काय राम हाव का म्हणला, मी काय दशरथाचा राम हाव का म्हणला. 6 महिने असे कोणा सीता ठेवून नांदवायला म्हणला, मग तुला राम वाटायला का म्हणला. काल ये म्हणलो तू, आज कस काय आली. बायकुला शिवाय झाले, लक्ष्मण ऐकू लागले. पहिलेच्या बाया गडेला भेट होत्या हो, पहिले गडेला मिशा राहत होत्या, रुबाबदार गडी राहत होते मला, मिशाचा गडी. आता गडी आहे का बाई ओळखूची ना. बघाव का मिशा कशा मस्त, त्याला काही खात घालायची गरज नाही, फवारायची गरज नाही, काय मस्त. एकादशी मी भरी बसल्यावर दुपारचं कीर्तन नव्हतं, मग कीर्तन नसलं विचार करीत बसलो मी, पहिल्याच्या बाया गडीला भेट होते, आता का भेना गड्यात. मग थोडं लक्षात असं आलं, पहिल्याचे गडी बुट लिहित होते. बूट लिहून जर गडी बाहेरून आला, स्वयंपाक घरातली बाय म्हणजे माय आली गई, माय भाकरीची टाइम झाला काही की पायातला बूट वाजायला म्हणत. आता गडी चपले लिवायले, बाया बुट लिवायला. बाहेरून बाई आली, हे गडी म्हणाली आली रे. काल मला बदलला ना, वरचीवर वरचीवर बदलला. थांब म्हणला दारात, थांब, तुला काल ये म्हणलो तू, आज कस काय आले. मला काय राम समजालीस का म्हणलं. डोळ्यातून खळकून पाणी आलं कुणाच्या लक्ष्मणाचं. खोटं बोलायचं म्हणा दादा पुढे, देवाला काय कळलं. गेले रामा सांगितलं, लखन काय दादा आपल्याविषयी लोक काय चर्चा करायत. लक्ष्मण दादा गाव खुश आहे, राम राजा मिळणं आमचं नशीब आहे म्हणत. परंतु एक जण येता येता म्हणलं, मी काय राम हाव का म्हणलं. का 6 महिने सीता ठेवून नांदवालाय, मी काय राम आहे का बायकोला म्हणलं. रामानं तेवढा शब्द ऐकला, लक्ष्मणा गाव खुश आहे म्हणून आपण खुश व्हायचं नाही. माझा संसार जर मान्य एकाला होत नसेल, संसार करण्यातच काय पडलंय. रज्जूप शेतीला रथात बसून वनात नव्हतं. राजा होता राम राजा, जर मनात आणलं असतं 10 माणसं वाट लावून त्या पर्टाला उचललं असतं,
खोलीत घातलं असतं. नाही आताचे राजे करणं गेलेत का? रामानं सांगितलं माझा संसार मान्य नाही ना. राजाची लेकर ऋषीच्या आश्रमात जन्मली. लवाकुशा जन्म कुठे झाला? ऋषीच्या आश्रमात. राम इतके सत्यवादी जीवन जगत होते म्हणून रामाच्या काळात प्रजा सुखी होती. आताचे राजे बघा तुम्ही, कोण कोण्या पक्षात आले की कोणा कोण्या पक्षाचा कोण आहे. निवडून एका पक्षातून आले, एका पक्षात निघून आले. कार्यकर्ते बेजार आहेत, झेंडे बदलू बदलू. सकाळी बातम्या साहेब फलाण्या पक्षात गेले आणि संध्याकाळी दिवस मोठा झेंडा लावला, घर वापसी झाली. काळा झेंडा, कोणता झेंडा घेऊ? कार्यकर्ते बेजार आहेत. राजकारण इतकं गडूळ झाले, शहाण्यानं राजकारणात पडून याला काहीच काम नाही तर राजकारणात जावं. कामाच्या माणसानं, इमानदार माणसाचं राजकारण राहिलं. आमदाराला पोरग म्हणलं, त्याचं पोरग आमदाराला, पप्पा तुमच्या माघारी मला राजकारणात यावं लागेल म्हणला, मला बी राजकारण शिकू वाटते. बाप म्हणला चल शिकतो. चौथ्या मजल्यावर बापानं पोराला नेलं आणि तिथं नेऊन म्हणलं टाकुडी खाली. पोरग म्हणलं हात पाय मोडल की तुझ्या माग मी आहो की म्हणलं, तुझ्या माग मी आहो, टाकुडी टाकली पोरानं उडी. एक हात मोडला, एक पाय मोडला. दवाखान्यात गेला, हाताला प्लास्टर, पायाला प्लास्टर केलं. मग फुलाचा गुच्छ घेऊन बाप गेला भेटायला आमदार. मग ते पोरग म्हणलं पप्पा तुम्ही माझ्या महागाव म्हणल्यानं मला उडी टाकलो, तुम्ही महागाव म्हणल्यानं मी उडी टाकलो, तुम्ही काहीच केलं नाही, महागाव म्हणलो, हात बी मोडला आणि पाय बी मोडला. बापानं सांगितलं हे राजकारणातला पहिला धडा आहे म्हणला. जन्म दिलेला सक्का बाप बी तुझ्या माग मी हाव. होय पुढे जर म्हणलं बापाचा सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, हे राजकारणातला पहिला धडा आहे. दुसरा शिकवू का म्हणलं, पोरग म्हणलं नका म्हणला. त्याचा अर्थ कलियुगामध्ये लोक दुःख का भोगाले त्याचं कारण राज्य यवन भ्रष्ट झाले, राजे लोक भ्रष्ट झाले. न्याय देणारी न्याय देवतेची गादी भ्रष्ट झाली. पैशाकडून न्याय चालू झाला. पापाच्यामुळे कोण सत्य वगैरे सांगायचं, कोण इमानदार माणसं सांगायचं. आज सगळे लोक बेमान करायचे, सगळे लोक लबाड महाराज नाहीत असं नाही, पण संख्या बहुमत हेच जास्त झाली. राम तर इमानदार होतेच, प्रजा सुद्धा इमानदार होती. प्रजा रामाच्या रावणाचं युद्ध लागलं, ते कुंभकर्ण युद्धात उतरल्यावर एक वानर गेलं, कुंभकर्णाच्या खांद्यावर जाऊन बसला. त्याचं नाव गंधमादन. वानर गंधमादन. वानर बारकच होतं पण सेंटेड होतं, त्याच्या अंगाचा सुगंध येत होत. असं बघितलं बसल्या बसल्या कुंभकर्णानं धरला हातात. भारी आहे की रे म्हणलं, आत्तर मारायची गरजच नाही म्हणला, खिशात ठेवून संघ कुठून नेलं. शंट शंट आहे म्हणलं, भारी माणूस आहे म्हणलं, संघ ठेवाय काही अडचण नाही. असं कपाळाकडे बघितलं तर कपाळावर श्रीराम जय राम जय जय राम असं नाव लिहिलं. ते कुंभकर्ण काम नाही त्याला, माणूस भारी आहेस म्हणला, पण आमचा नवस केलं म्हणला. एक काम करतोस का म्हणला, कपाळावरचं नाव मोड म्हणला, श्रीराम जय राम जय जय राम, आणि रावण कुंभकर्ण नावून कुंभकर्ण लिहो म्हणला, तुला मार नावने जीवन सोडतो, संघच ठेवतो म्हणलं. ते वानर हसलं म्हणला पारापाराला पक्ष बदला ना का माणूस हो का म्हणलं. कोण म्हणाले? वानर. मी ठरविल्यावर एका मिनिटात तुला मारतो म्हणलं कुंभकर्णानं. हे वानर का म्हणला, कवा बी एकदाच मारायचं म्हणलं. रावणाचा म्हणून जगणार नाही, रामाचा म्हणून मरण्यात मला भूषण आहे. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी असं मोर्चे दाबलं, नाकातून तोंडातून रक्ताच्या गुळण्या बाहेर पडल्या. मरायच्या टायमाला जय
जय श्रीराम म्हणून वानर मेलं, दृष्टांत संपला. तुमच्या काय ध्यानात आले का नाही म्हणा. वानर इतकं इमानदार होतं, प्रजा किती इमानदार असते. आज कुणाचा विश्वास कुणा ठेवा सांगा. सकाळी नाराज बोलाले, दुपारी नाराज बोलाले, दिवस मावळा की नाराज बोलाले. दूध पाजलं की मी तुझाच हाव म्हणाले, चहा पाजला की तुझाच हाव म्हणाले, कॉफी पाजलं की तुझाच हाव म्हणाले, क्वार्टर दिलं होतं घोरच नाही बघायचं काम. प्रचार एकाचा कराले आणि मतदान एकाला टाकाले. काय का काय कुणाचा मेळ काही नाही. कुणालाही मत द्यावं, पण देतो म्हणा त्याला द्या की. साहेबाची गाडी गावात आली, तुमचा मी उमेदवाराजवळ जाव, मला ध्यान ठेवा, मला निवडून द्या, तुमचं निमरात ते काम करतो. 5-5 लोकांनी टाळ्या वाजल्या, खडखड खडखड खडखड. साहेब आमचं गाव तुमच्या मागं म्हणले. साहेब म्हणले आपलं चिन्ह ध्यान ठेवा, आपलं चिन्ह आहे म्हणले कोल्ह. सगळे म्हणले कोल्याताई जी असो, कोल्याताई जी असो. हार घालणं काय, शाली घालणं काय, गुलाल लावणं काय. साहेबाला वाटलं एवढं गाव माझ्या मागा, विजय मदत झाला. साहेबाची गाडी बाहेर गेली, त्याच्या विरोधातल्या उमेदवाराची गाडी गावात आली. माणसं तेच शाली हार पहिलेच घातलेली. मग ते म्हणाले मी तुमचा तुम्ही मजा, मला कवाई फोन लावा, तुमचं काम करतो, एवढी बरं मला मतदान द्या, मला निवडून आणा. त्या माणसाने म्हणावं की आमची जबान गेले. कुणाला गेले? कोल्याला. आम्ही आता एवढी वर तुमची म्हणाव की नाही. हो म्हणले आम्ही तुमचे जाऊन, तुम्ही काळजीच करू नका, सगळं गाव आमचं तुमच्या मागे. घेणं म्हणलं आपलं चिन्ह ध्यान ठेवा, आपलं चिन्ह आहे मला कुत्र. लोक म्हणजे कुत्र्याचा आयजी असतो, कुत्र्याचा. हे बी साहेब खुश होऊन गेलं, हे बी साहेब खुश होऊन गेलं. उद्या मतदान म्हणलं की आदल्या दिवशी दोन्ही साहेबाच्या गाडी एकदाच गावात आल्या. माणसं म्हणजे आता कुणाचं मनावर. त्याच्यात दिली लोक नंबरी 25 शिकून झाले, 25 शिकून झाले. दोघांनी सुरू केलं, ह्या बी साहेबाचा इजे असो, ह्या बी साहेबाचा इजे असो, आमचे मते कोल्या कुत्र्याला. म्हणून कोल्ह्याचा विजय असो, कुत्र्याचा विजय असो, आमचे मते. हाय काय इमानदारी सांगा की. कोणालाच नाही म्हणे, कोणी आलं हेच करायला, हेच करायला. म्हणजे ह्याचा अर्थ देवदेव करून सुद्धा सत्यवादी लोक राहिले नाहीत. त्याच कारण काय? एक 8 दिवसाखाली एकाला कीर्तनाला निघाल्यावर गडबड होती. मला वाटत एक फुल दारू पिऊन वाटत थांबले बरमदामध्ये. तर ड्रायव्हरनं हरण दिलं, बकीला जायना काय नाही. ड्रायव्हर उतरलं शेवट, असं हाताला धरून बाजूला वळलं त्याला. सीटवर येऊन ड्रायव्हर बसलो की पुन्हा ते मध्ये येऊन थांबलं. ड्रायव्हर म्हणला महाराज मध्ये मध्ये आले म्हणलं आता कसं करा. म्हणलं मग तू सांग कसं करायचं. तुम्ही उतरा म्हणला, त्याला बाजूला काढा म्हणलं, आपण गाडी पुढे घेतो म्हणलं. मी गाडी दोघच होतो आम्ही. गेलो जवळ, त्याच्या जवळ जाऊन त्याला वडावं म्हणलं की ना वाक असं धपकारा आला, वास आला की नाकाला मी उपरनं बांधलं. मला म्हणाले आमचा वास उठला का म्हणला. मी म्हणलो कशाला वास उठल बापू, मला जायचंय गडबडीनं. तुला भकीला सरक म्हणलो मी. आता तर सरकच ना म्हणलं. असं पाय ताणून जे थांबलं, कुणी ना दिल्या गो. अर्धा घंटा मी गाडीत बसलो. समोर 2 माणसं गंध येऊन राहिले, बघितले. त्याच्या कपड्याचे गंध बघितले की मला अवसान आलं. माझं म्हणणं या आपली माणसं आली, त्याला भकीला काढून आपली गाडी काढून देते. त्याच्या जीवावर त्याला दाबून बोला गेलो मी. अर्धा घंटा झाला थांबल्यास म्हणलं तुला काय वाटायला मी गेलेली लांबल चौकार दोघू का ताकू का तुझी म्हणत ते माणसं म्हणत महाराज ते गाडव झालं, तुम्ही कशाला गाडव आला. आता त्या लोक काढून त्याला बाजूला काढावं का मला गाडव म्हणावं. याचा अर्थ काय झाले सत्याचे वाटोळे. बारीकीने कीर्तन ऐकलं तुमच्या ध्यानात येईल. सत्य बुडालं म्हणले नाहीत, सत्याचं वाटोळ झालं म्हणलं. बुडालेलं वरी येईना, वाटोळ झालेलं सोयीचं होते. बरं माहेरला गेलेली बायको नांदाय वापस येते, मेलेली येईना. तसं सत्य मेलं नाही, सत्य बुडालं नाही. या पापामुळं, या युगामुळं
त्या सत्याचं वाटोळ झाले, म्हणजे झाले सत्याचे वाटोळे. म्हणून सध्या चलते लबाडाचे असल्यामुळे लबाडानं वागू नका. का? एक ना एक दिवस विजय सत्यातच. आता रोजच्या तुमच्या पडणीतला शब्द आहे, तुम्ही ध्यान देणार. रोज बोलताना माणसं म्हणतात खऱ्याची माय कुठे गेली, त्याचा अर्थ वापस येणार आहे. वनवासाला गेले म्हणजे वापस येणार आहे. फक्त एवढंच आहे, कवा येणार आहे हे माहित नाही. गेलेली त्याचा वनवास संपणार आहे, एक ना एक दिवस येणार आहे. त्याच्या करताना लबाडायचं चलालय, म्हणून लबाडानं वागू नका. इमानदारनं जीवन जगायचा प्रयत्न करा. शेवटी आपला सुखी जीवन कुणाचं आहे? सत्यवादी लोकांचं जीवन सुखी. सत्य गेले भोळ्यावरी, असत्याची चाले थोरी. याच कारण काय झाले? या युगानं पुण्यवान माणसं कमी करेन, पापी लोकांना प्रोत्साहन दिले. आता बघा तुम्ही, खरे माणसं सांधारण नाहीत आणि लबाड्याचे बॅनर चौका चौका नाहीत. खरे माणसं नाहीत असं नाही, पण खरे माणसं लपून आहेत. का? या युगानं दोषाला प्रोत्साहन दिल्यामुळे. शब्दाकडे ध्यान ठेवा. पुण्यवान माणसं नाहीत असं नाही, पण दोषी जात झाले. गावा गेलीस 4-2 माणसं इमानदार, 4-2 माणसं खरे, 4-2 सत्यपतिव्रत असल्याशी गाव चलत नाही. त्याची संख्या कमी, हीची संख्या जास्त झाली. दोष झाले बळीवन. तुम्हाला सुरुवातीला सांगून गेलो, सत्य दुनियाचे वाढले, पण त्याच्यापेक्षा पाप वाढले. 10,000 कडब्याची बनीम पेटले वळई. इजवाले एक माणूस वाटीत पाणी घेऊन चमच्यानं इजवाले. सत्य म्हणजे का नाही, हे सत्य करणं म्हणजे वाटीत पाणी घेऊन चमच्यानं पाणी टाकलं. 500 रुपये पटी जे सत्याला द्याले, 500चं पुण्य व्हाले, पण 5,000ची दारू एकटं 10,000 जाऊन प्याले. 500 जास्त का 5,000 जास्त? दोष झाले बळीवंत. पुण्यकर्म करणारी माणसं, आता पुण्य झाले म्हणजे तो दिसायचं पुण्य आहे. पॅकिंग भारी, सरा माल किडका. हे सत्य करणं म्हणजे का नाही, नावा रूपाला दिसायला सत्य. एक सुनबाईनं डाळ शिजायला टाकली होती चुलीवर. डाळ शिजायला सासू बाहेर बसली अंगणातून, सुन काहीतरी भांडे घासू लागली. डाळ शिजत ते जास्त वेळ झाल्यावर सुननं बघतील तर ते उतू जाऊ लागतो. ते सांगतात त्या डाळला उतू. सुननं सांगितलं, सासूबाई मी कामात आहे म्हणले, आणि जा बरं बेगीने जाळ कमी करा, डाळ उतू चाले. काय उतू चाले? डाळ. सासू 4 पावसाळे अधिक बघितलेली होती. सासू काय म्हणले, सुनबाई डाळ उतू जाईना, डाळ बुडालाच आहे, फेस काढ उतू चाले म्हणले. तुमच्या ध्यानात आलं का नाही की खरं भजन बुडालाच आहे, उतू चाले ते फेस काढा. नंबरी होत ते काय म्हणला, काय चकली खायावर म्हणला, दाबून धरून त्याला पाजीला असतं तर बरं झालं असतं म्हणला. आता हे गावात जातय, एका कडी कुल सांगते मला बुटानं पाणी पिले म्हणून. त्याची गँग तयार झाली. हे काय म्हणाले, त्यानं म्हणण्याच्या आधी आपणच म्हणून त्या 9 जणांना टुप्पा केला. ते पुढे जे गेले कडे त्याच्या पोटात नाही, ध्यानात नाही, मनात नाही, पाप नाही, पुण्य नाही. सरसर गेले का बाईला म्हणले, बाई मला तहान लागले, पाणी दे. बाईने तांब्यावरून पाणी आणले, मामा उभा टाकून का प्याला, उन्हाचा टाइम आहे बसून प्या म्हणले, पाणी बसून प्याले. जवान काढले नाही त्याने तोंडातून. मागचे 9 काय म्हणाले, सांगाले बघा, सांगाले बघा, आपलं सांगाले बघा, कारण त्याच्या पोटात कडे पण ह्याच्या पोटामध्ये शिजू लागतो. 9ला 9 जाऊन त्या बाईला म्हणत, बाई कशाला याला पाणी दिलावे, बुटानं पाणी पितं हे म्हणाले. ती बाई काय म्हणे, मामा माळकरी दिसला बुटानं कसं पाणी पिलं? ते म्हणे, माईच्याने बाई तुझ्या मैली किसरके मग बुटानं पाणी पिलं, या 8 माणसानं पिलेत. ती बाई काय म्हणलं, एक लबाड बोलते मामा, 8 लबाड बोलतात का म्हणलं.
एक माणूस लबाड बोलतय, 8 माणसं कुठे 9 माणसं लबाड बोलत असतात का? तुम्हाला मला प्रश्न विचारायचा, एकाचं खरं का 9चं खरं? कोणले खरं? कुणाचं खरं? 9च. एकाच खरं, एकाच होत. खरं झालं कुणाच? 9च. का? याच कारण बहुमत होत. दोष झाले बळीवंत, मॅजॉरिटी त्याची आहे ना, त्याच्यामुळं काय झालं, नाही आयसे झाली नीत. एक या पापामुळं सत्य वाटोळ झालं. दुसरी गोष्ट, दोषामुळं नीतिमत्ता संपली. आता उगा ध्यान करून बघा, गुरु शिष्यात नीतिमत्ता नाही, भावाभावात नीतिमत्ता नाही, भावा बहिणीत नीतिमत्ता नाही, बाप लेखात नीतिमत्ता नाही, सासा सुनात नीतिमत्ता नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यात नीतिमत्ता नाही, राजात आणि प्रजेत नीतिमत्ता नाही. नाही आयसे झाले नीत. मंचकावरी बैसेरा नाही आईशी झाली नीत. मंचकावरी बैसेराणी माता वाहतचे पाणी. चाली सासवा वळती, बहीण भावा तोंडी माती, नाही आईशी झाली नीत. घर ह्याच्या बापाचं आणि फोटो ह्याच्या सासऱ्याचा, अंगणात त्या ढेल झाला लावायचे. जसं काय सासऱ्याचा निवडून आला काही. निम्या रात्री 12 वाजता एखाद्या घराला चहा प्यायला गेलो, म्हातारचे पाय दाबवला. मी म्हणलं पुंडलिकाचा अवतार बाबा तुमचा, म्हणलं पुंडलिकाचा नंबर माग तुमचाच नंबर आहे का? मायबापाच्या पाया दाबा, मायबापाच्या पाया पडा. मायबाप नव्हत म्हणलं, म्हणजे कोण आहेत ती? सासू आहे सासरा होय म्हणलं. मायबाप लग्न झाल्यापासून आपल्या पैसे नाहीत म्हणलं, ते तसं आपला संबंधच नाही म्हणलं कुणाचा. नाही आईसे झाले बाईनेच्या गोता उडीने पुशी, माता पित्र्याशी तर उडून. बायकोनं काय म्हणले का नाही, कान देऊन ऐकाले. माईनं म्हणले की उग गुणानं बसायला का टर आरडाडीस म्हणाले. नाही आईशी झाली नी. परिला निघा पुणे, गाडीवर बसावर गाडी चालू कर. माया म्हणते परिला चाला सोय बाबू, होय 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 म्हणला. दाताला लावायचं, दातवर संपलं, आणतोस का म्हणले माईनं. काय म्हणाले, हत्तारपणे काय लागले की उग पुन्हा भाकर तुकडा खाऊन पडून राहत तर माईला म्हणाले. चालू गाडी किंवा बायको म्हणाले निघालाव का, इथवर या की. गाडी बंद करून आले. काय म्हणाले, हिने म्हणाले ते तोंडाला लावायचं संपले, फिरवून लावली. त्याला काय म्हणता तुम्ही? ते मला लईंदी त्याचं नाव चाल नाही, त्याला मी नाव ठुलंय फिरवून लावली. फिरवून लावली काय माहितीये का? अमेरिकेच्या लोकांचा शेंबूड आहे माहितच्या. आणि ते फेरान लवली लावणारी माणसं गोरी दिसेनात, बुरा आल्याने दिसते. मग ते बायकोला म्हणाले तवर तर मी आणतोच, तवर तर मी आणतोच, पण मला ध्यान राहायचं नाही, मिस कॉल दे म्हणाले. माईला म्हणले की म्हातारपणे भाकर तुकडा करून पडून राहावं की म्हणाले. बायकोला म्हणाले मिस कॉल दे. बाईले जाग होता. एक नाथ महाराज प्रमाणे आणि नाथ महाराज म्हणले एका जनार्दनी बाईले अधीन झाला आणि मातेशी आबोला धरिला त्याने. आज 80% समाज तोंडानं माईला आणि बापाला बोलायला तयार नाही. दुनियाचे सत्य करून काय व्हावं. नाही आईसे झाली. तुम्हाला एकच सांगतो, आज बायकोला विचारू नका आणि पुसू नका आणि बायकोला मानू नका असं नाही. तिनं तिचे मायबाप सोडून आपल्या करता आल्या. बायकोला लागणाऱ्या वस्तू आपणच द्यावं लागते, पण एक करा, तिला देताना माईला विसरू नका. 25,000ची पैठणी बायकोला घ्या, नको नाही, तर 500चं लुगडं माईला घ्यायला विसरू नका. तुम्ही जर न पुसता 500चं लुगडं जर माईला घेऊन गेला तर 25 जणाला म्हातारी म्हणते मला काय करायचं होतं की लोक पोरानं आणले म्हणून दाखवते. आणि तिच्या तोंडा वाटून जी जबान निघाली आहे ते जन्माचं आपलं कल्याण करते. आज मायबापातलं प्रेम संपलं, भावाभावातलं प्रेम संपलं, भाऊ बहिणीतलं प्रेम. कितीतरी बहिणी भावाला बोलायला तयार नाही, फक्त त्या धना पाहिजे. नाही आईशी झाले. लग्नाच्या आधी म्हणते माय 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 म्हणते, काय त्या अक्षरात गुण आहे की रे, राम 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 राम.
एक बार त्या अक्षदा अंगावर पडल्या कसलं बी बिघडतंय. लग्न झालं की मायला म्हणाले कुठे गेला तिनं, कुठे गेला तिनं. मामली का रे? भूक लागल्या म्हणला. मामली मी वाढते की ताट वाढलं जेव्हा कडीन भात एक घास खाल्लं. कोणा गेला स्वयंपाक म्हणला असला. कडी पातळ केल्याने भात चिकट झाला म्हणला. कोणा गेला स्वयंपाक. माया म्हणले तुझ्याच बायकोने केला. तिनं केलाय होय म्हणलं. कडी पातळ झाल्या परी चवतार झाल्या म्हणला. नवीन आहे शिकल 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 की म्हणाले. आता आहे याचा अर्थ काय. माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान, औरत को बहुमान दुनिया आई रे बैमान नाही आईशी झाली नीत. आणि या गोष्टी समाजात घडाल्यात त्याचा या गोष्टीमुळे काय घडलं. अपिके धान्य दिवसेंदिवस गाई म्हशी चोविला रसे नगरे दिसत उदासे आणि पिकले बघूस पाक काढले. आणि अंतकरणाला जिव्हाळ आटला, प्रेम आटलं, माणसाचा संपर्क तुटला. गावाच्या गाव उदास दिसावले, रखरेखी भणभणी शिरले. पहिल्यासारखं गाई म्हशी दूध देणार, पहिल्यासारखे पिकं पिकणार. आणि पहिलं जे पिकामध्ये रोष नाही चव होते, आज ते चव राहिले नाही. पहिलं काय जेवारी होता महाराज. जुन्या काळातल्या जेवारी कणसाला लागली का नाही ते जेवारी असं ते व खाली बघत होतं कणीस. कोणती जेवारी. वराडी. वराडी जुन्या मस्त ती वराडी जेवारी शिकवीत होती. फळ लागले की नाही वरी तोंड करून चलू नये, पायाकडे बघून तुला म्हणजे कणीस खाली बघत. आता निघाला हाबरेत तोंड वरी करून नसायला. माणसं बी तसेच वागाले. खायला हबरट, माणसं झाले निबरट. मल्ल्या, जिंगरी, पिवळे, वराड्या आता आहेत का जेवाऱ्या. कसलं बी खाणं मला संकट निघाले की फवारणीशिवाय त्याची खाणच नाही. म्हणून रोग कशामुळे वाढले. सर्व दुःखाची आगर घरोघरी झाली सुगर. कुणालाही सुगर. पहिलं गावात माणूस आला की दुपार होत होती सोयऱ्याला चहा पिऊन गावाच्या बाहेर झाला. आमच्या घरला या, आमच्या घरला या. आता गावात सोयरा आला की म्हणाले आली रे 7:30 म्हणाले. प्रेम आटलं. तुम्हाला मी काय हे तुम्हाला कीर्तन करमणूक म्हणून सांगण्या गेलो. असं घडाले म्हणालो. आज पहिल्यासारखी फळं लागायत का झाडाला सांगा. एक आणखी नामदुऱ्याचा अजून आहे. वृक्षान येती फळे आटतील धेनू न पिके मही न वर्ष घनू या परी आटेल सकळ जणू आयुष्य जगजीवन बोली. बाजारात म्हैस बोलणं करून झाले. एकदा एका टायमाला 2 लिटर दूध देत्या म्हणून बोलणं करून आणणारे हे त्या दावणीला आणून बांधली. अर्धा लिटर रोज 10 पोते घेऊन जाय. आता माल 10 पोते शेतात होते म्हणलं. 4च पोते मालवाला 6 पोते रिकामी घरला घेऊन यायला. पिकं पिकनात गाई म्हशी दूध देण्यात का. त्याचं एकमेव कारण पापाच्यामुळे. पडलं की पाणी दुनियाचं पडाले, उघडलं की उघडून चाले. मेघ पडो भीती पिके सांडिले क्षिती. म्हणून एकच करा. तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो. असत्य चलाले म्हणून असत्याच्या बाजूने उभा राहू नका. विजय सत्याचाच आहे. या बायाला विचारा. जात्याला 2 पाळू असतात. जात्याला 2 पाळू असतात. खालची एक पाळून वरची एक पाळू. त्या खालच्या पाळूला बी खुटा असतं, वरच्या पाळूला बी खुटा असत. ते खालच्या पाळूचं जे खुटा असते का नाही ते खालच्या पाळूच्या खुट्याच्या भोवताली वरची पाळू फिरते. वरचा खुटा घेऊन वरची पाळू फिरते. खालची जात्याची पाळू म्हणजे पृथ्वी आहे. त्या खालच्या पाळूचा खुटा म्हणजे देव आहे. वरची पाळू म्हणजे कलियुग आहे. आणि त्या कलियुगामध्ये जात्याची बाई दाणे टाकते का नाही ते म्हणजे आपण जीव आहोत. बाईनं वर्ण टाकलं की सऱ्या दाण्याचं पीठ होतंय. पण त्याच्यात बी काही काही दाणे शाबूत राहते. कोणते दाणे शाबूत राहते. खालच्या खुट्याला धरून राहते की नाही. खालच्या पाळूला खालच्या पाळूच्या खुटाला दाना चिटकून बसते
किती बाईनं जातो फिरून बेजार होऊ द्या, अजिबात धक्का लागना का मधल्या खुट्या धरून राहत. कलियुगाने किती त्रास देऊ द्या, जे देवाला आणि जे सत्ताला धरून राहते त्याचं कधीच पीठ होईना, शेवटी विजय त्याचाच आहे. म्हणून महाराज म्हणले सत्य सोडू नका. नाही तर सध्या का नाही खऱ्या ज्ञानाला किंमत नाही, खऱ्या देवाला. जुने देव जाग्यावरच आहेत, नवे देव त्याच्या भकीला बसाले, आणि जुन्या देवाला सरक पलीकडे म्हणायत. देव सुद्धा पहिल्यासारखे जागृत राहिले नाहीत. त्याचं एकच कारण आहे, तुका म्हणे काही शक्ती नाही, दोष झाले बळीवंत नाही, आयसे झाले नेत. त्या सगळ्या घडामोडी घडण्याच्या पाठीमागचं कारण या कलियुगाचा दोष आहे. पापाच्यामुळे झाले सत्याचे पाठोळे. म्हणून आपण सत्य सोडू नये, भगवंताला धरून राहावं. आपल्याला आनंद आपला मिळाल्याशिवाय राहत नाही. एवढं सांगून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. गाव भाविक आहे, उदार आहे. पाठीमाग मनवारच्या आजोबाच्या कार्यक्रमाला आलो होतो ना, सप्त्यात योग आला. कारण हे गाव जुनच आहे आमच्या आजोबाचं गाव आहे. त्याच्यामुळं श्रीराम महाराज, मारुती महाराज या गावाला भूमीला येऊन गेलेत. गाव भाग्यवान आहे. असंच पुन्हा पुन्हा येण्याचा योग येईल. तुमचं आमचं प्रेम राहावं, या प्रेमात वाढ व्हावं ही मोतीराम महाराजांची मी प्रार्थना. काही मोठा कीर्तन करण्यापूर्वी मोतीराम महाराजांच्या परंपरेचे एक लेकरू आहे, बोलता बोलता अपशब्द गेला असेल क्षमा करा. जे योग्य शब्द असतील श्री गुरु मोठ्या महाराजांचे करविले तैसे केले कटकट, वाकुडे का नीट देव जाणे, तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी, झालो उत्तराये पांडुरंगा सेवेमध्ये जमाधरा, कृपा करा शेवटी गावकरी मंडळीला अंतःकरणापासून पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांनी हात मोकळे करून टाळी वाजवा. थांबा 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 भजनात टाळी वाजवा लागते बरं का. कीर्तनात भजनात वाक्य पटल्यावर टाळी वाजल्या काय होते, समजा एखादी कीर्तनकारानं वाक्य बोललं आणि तेवढ्याच वाक्याला टाळी वाजली की असं गृहीत धरल्या जाते एवढंच पटलंय, बाकी पटाय नाही. म्हणून मध्ये टाळी वाजण्यापेक्षा कीर्तनात टाळी वाजली जाऊ. कीर्तनात भजनात भजन सुरू असताना टाळी वाजल्याला काय होते, दिवसभर आपल्या हाताने केलेले पाप आपल्या हातावर येऊन बसते. कीर्तनात बसून टाळी वाजली असं हातावर बसलेले पाप आदर होते. तो म्हणतात ते आदर झालेले पाप कुठं जाते, जे टाळी वाजित नाही त्याच्या हातावर बसते. आणि सगळ्यांनी टाळी वाजली, सगळ्याच्या हातावरचं पाप आदर होते. देवापाशी आरती होऊन आरती मंडपात आली, त्या आरतीच्या उभीनं सर्व पाप जळून जाते. त्याच्यात बी गमत आहे, आरती होण्याच्या आधी जो कोणी उठून गेलं सर्व पाप त्याच्या मागे जाते. पुन्हा कीर्तनात टाळी वाजा आहे गा करू नये, आणि आरती झाल्याशी कोणी उठू नये. करावर यात करावर यात विढोबार कुमार कुमार